महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कानिफनाथ फाउंडेशन, दर्शनाताई स्वप्नील पठारे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक 4 खराडी वाघोली येथे भव्य महाआरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच 1 रुपयात दवाखाना स्मार्ट कार्ड उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल 565 नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला। सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन व छत्रपती आरोग्य हेल्पलाईनचे अध्यक्ष डॉक्टर रोहित बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले। शिबिराचे उद्घाटन व स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार सुनील अण्णा टिंगरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी दर्शनाताई पठारे, स्वप्नील पठारे, आबनावे शेठ, शशी अण्णा टिंगरे, श्रीकांत पठारे, निकिता पठारे, आनंद सरवदे, मनोज पाचपुते, माऊली कळमकर, किरण खैरे, चेतन येवले, विकी डांबे आदी मान्यवर उपस्थित होते। शिबिरामध्ये मोफत बीपी, शुगर, फुल बॉडी चेकअप, ईसीजी, बीएमआय तपासणी, विविध रक्त चाचण्या, मोफत नेत्र तपासणी, चष्म्यांचे वाटप, औषधांचे वितरण तसेच विविध आजारांवरील मोफत शस्त्रक्रियांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले। तसेच ससून रुग्णालय रक्तपेढीचे व्यवस्थापक शरद देसले यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात 64 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली। या महाआरोग्य शिबिरासाठी सत्यशिव डॉक्टर्स टीम, छत्रपती आरोग्य हेल्पलाईन, सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, उषा किरण हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल, रक्तपेढी आणि कायरॉन लॅब यांनी मोलाचे योगदान देत नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली। खरं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गेले राजकारणामध्ये जेव्हापासून आम्ही पदार्पण केलं तेव्हापासून दादांचा वाढदिवस साजरा करण्याची आम्हा लोकांना या ठिकाणी सवय होती आणि आज त्याच व्यक्तीचा या ठिकाणी आम्हाला जयंती साजरी करत आहे। याच्यापेक्षा मोठा दुर्दैवी दिवस आमच्यासाठी खरं तर नाही आहे, परंतु आज सत्य स्वीकारावं लागतंय आणि दादांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी वडगाव श्री मतदारसंघात प्रभाग क्रमांक 4 मध्ये स्वप्नील पठारे आणि त्यांच्या मिसेस दर्शना पठारे यांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दादांनी जी आम्हाला शिकवण दिली की ज्या ठिकाणी स्वच्छता किंवा वक्तशीलता, त्याच पद्धतीने नागरिकांच्या कामाला येणे, आरोग्याच्या विषयी काळजी घेणे, ह्याचा दृष्टिकोन ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक प्रभागातील आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डोळ्यासमोर ठेवून अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले। त्यातलाच हा एक उपक्रम आज आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर अशा पद्धतीचं यांनी राबवलंय। आम्हाला जी शिकवण दादांच्या माध्यमातून आली त्याचंच आम्ही अनुकरण करत भविष्यामध्ये तो मार्गदर्शक रस्ता या ठिकाणी आम्हाला त्यांनी दिला, त्याच्यावरती चालत राहणार आहोत। आणि स्वप्नील असन, दर्शना असन, त्यांच्या माध्यमातून या वडगाव श्री मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 4 खराडी भागामध्ये त्यांनी गोरगरीब जनतेचा कामास म्हणजे त्यांना त्यांच्या गरजेचं या ठिकाणी ओळखून, कारण ह्या भागामध्ये जर तुम्ही बघितलं असेल वस्ती पातळीवरती मध्यमवर्गीय लोक खूप आहेत। बऱ्याच जणांना या ठिकाणी रेग्युलर चेकअप करता येत नाही किंवा काही ऑपरेशन्स असतील ते त्यांना फ्री ऑफ कॉस्ट करून देण्याचं काम या ठिकाणी त्यांनी आज आपण त्यांच्या ह्याच्यातनं कार्यातनं घेतलेलं आहे। मी खरं तर स्वप्नील असन, त्याच्या मिसेस असन, त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो की भविष्यात त्यांचं कार्य दादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिलेला रस्ता या ठिकाणी त्यांनी त्या पद्धतीने जावं। भविष्यात आपल्या सगळ्यांना या भागातील नागरिकांना मदत करण्याची भूमिका ठेवून काम करावं। आपलं फ्युचर ब्राईट आहे आणि त्या हिशोबाने आम्ही सर्वजण काम करत आहोत। खरं तर हा दिवस दादांची जयंती अशी साजरी करावी लागेल असं कधी वाटलं नव्हतं, परंतु आज दादांनी आम्हाला जी ओळख निर्माण करून दिलेली आहे, तर दादांच्या माध्यमातून असेल, सुनील अण्णांच्या माध्यमातून असेल, आम्ही अनेक वेळा आमच्या मतदारसंघामध्ये विविध कार्यक्रम घेत असतो। त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही आज दादांच्या शिकवणीप्रमाणे आरोग्य असेल, स्वच्छता असेल, प्रत्येक गोष्ट कुठल्या गोष्टीला कसं उपयोगी यावं जनतेसाठी, हे आज आम्हाला दादा शिकवून गेलेले आहेत। त्यांच्याच माध्यमातून आम्ही आरोग्य शिबिर आज या ठिकाणी गोरगरीब जनता असेल त्यांना त्यांच्या आरोग्याविषयी फार अशी काही जास्त माहिती नसते, कारण धावपळीच्या जीवनामध्ये ते कुठेतरी स्वतःच्या आरोग्याशी खेळत असतात, परंतु त्यांना पैसे अभावी असेल, कुठले ऑपरेशन्स असतात ते करता येत नाही। त्यामुळे आम्ही आज हा उपक्रम राबवलेला आहे आणि जनतेचा देखील या ठिकाणी चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। अशीच कामं आम्ही या देखील पुढे देखील चालू ठेवणार आहोत। गोरगरीब जनतेसाठी असू दे, कुठल्याही कोणाचे प्रश्न असू दे, आम्ही नेहमी त्यांच्यासाठी सदैव उपलब्ध असू आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच सुनील अण्णा टिंगरे यांच्या माध्यमातून असेच उपक्रम वेळोवेळी राबवत राहू। धन्यवाद।
आज या ठिकाणी आय चेकअप असेल, ब्लड डोनेशन असेल, ऑपरेशन्स असतील, हृदयरोग असेल, ECG असेल, असे अनेक जे काही आरोग्याविषयी जे आहे त्याचं या ठिकाणी अनेक आपण कॅम्प ठेवलेला आहे आणि नागरिकांचा त्यांना भरपूर असा प्रतिसाद पण आहे आणि त्यांना फायदा देखील होणार आहे. नमस्ते. परवा माननीय उपमुख्यमंत्री आणि आमचे सर्वांचे आदर्श नेते कैलासवासी अजितदादा पवार यांची जयंती नुकतीच साजरी झाली. त्यानिमित्ताने छत्रपती आरोग्य हेल्पलाईन महाराष्ट्र यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये आमच्या धडाडीच्या या भागातील कार्यकर्त्या आणि प्रभाग क्रमांक 4 मधील ज्यांनी अतिशय हिमतीने आणि चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवली अशा दर्शनाताई पठारे, त्यांचे पती स्वप्नील पठारे यांनी हा ब्लड डोनेशन आणि रक्त तपासणी, औषध वाटप असे उपक्रम या ठिकाणी किडनी रोगसाठी जे उषा किरण हॉस्पिटल त्यांच्या वतीने देखील या ठिकाणी या आरोग्य शिबिरात सर्वांनी सहभाग नोंदवलेला आहे. आणि अतिशय आतापर्यंत अनेक मान्यवरांनी या ठिकाणी रक्तदान करून एक प्रकारची अजितदादा यांना आम्ही या रूपाने आदरांजली वाहिलेली आहे. दादांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर असं नेतृत्व परत होणार नाही. आम्हाला रोज दादांची उणीव भासते. आमचं एक कुटुंब प्रमुख होते ते आणि त्यांच्या दिवंगत आत्म्यास चिर शांती लाभो, त्यांचा नेहमीच आमच्या सोबत आशीर्वाद असणार आहे. आम्ही दर्शनाताई पठारे, स्वप्नील पठारे आणि मी स्वतः नानासाहेब आमनावे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, आम्ही देखील दादांच्या प्रतिमेचं तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये 1000 प्रतिमेचं वाटप केलं, वृक्षारोपण केलं आणि ब्लड डोनेशन केलं. दादांना या निमित्ताने पुन्हा एकदा आदरांजली. धन्यवाद. आज आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कानिफनाथ पठारे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत रक्त तपासणी व आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. दरवर्षी आम्ही दादांचा वाढदिवस मोठ्या उत्सवात साजरा करत असतो, पण आमचं दुर्दैव म्हणावं लागेल की यावर्षी आम्हाला दादांची जयंती साजरी करावी लागत आहे. आत्तापर्यंत दादांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम आम्ही राबवत आहे. त्याच पद्धतीने यापुढेही दादांची आठवण म्हणून दरवर्षीप्रमाणे उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार असतील, सुनील अण्णा टिंगरे पुणे शहराचे अध्यक्ष असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आम्ही आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणात घेण्याचं आयोजन केलेलं आहे. त्या पद्धतीने जशी दादांनी आम्हाला शिकवण दिली त्या पद्धतीने यापुढे काम करण्याचा आमचा मानस आहे. त्यानिमित्तानं हा पहिली जयंती दादांची आपण आरोग्य शिबिराचं आयोजन करून साजरी करत आहे. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी स्वर्गीय कानिफनाथ पठारे फाउंडेशन्स आणि सत्यशिव ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने स्वर्गीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि डोळे तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे. प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांचा मिळत आहे आणि दादांच्या आठवणीमध्ये असं समाजकार्य करणे हे एक आम्हाला एक ऐच्छिकच आहे. त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा आपण असे बरेच कार्यक्रम राबवणार आहोत आणि हे कंटिन्यू होणार आहोत. स्वप्नील पठारे सर आणि दर्शनाताई पठारे यांच्या मार्फत सदरी शिबिर राबवण्यात आलेले आहे. बरेच हॉस्पिटल्स यामध्ये सहभागी झालेले आहे. ससून हॉस्पिटल असेल, सह्याद्री हॉस्पिटल असेल, सूर्य हॉस्पिटल असेल, उषा किरण हॉस्पिटल असेल आणि आपले सर्व फाउंडेशनची टीम या महाआरोग्य शिबिरामध्ये सहभागी होत सर्व नागरिकांना चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा देत आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही यांच्यासोबत असणार अशी अपेक्षा करतो. आजच्या शिबिरमध्ये मोफत चष्मे वाटप आहे, मोफत दवाखाना कार्ड, जे 1 रुपयाचे आपल्या फाउंडेशनचे दवाखाने आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी वाटप करत आहोत. सोबत आपण रक्तदान शिबिर ठेवलेले आहे. विविध युवा तरुण ह्या ठिकाणी रक्तदान करणार आहेत. तसेच आपण ह्या लोकांना मोफत औषधे, BP शुगरच्या गोळ्या पण वाटप ठेवलेल्या आहेत. म्हणजे परिपूर्ण असं ही महाआरोग्य शिबिर या ठिकाणी ठेवले आहेत. तेसले सरांचं सहकार्य आणि इतर सर्व टीमचं सहकार्य आम्हाला लाभलेले आहेत. धन्यवाद.